नमस्कार मंडळी, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती तुमचं स्वागत करतो. भारतीय रेल्वेमध्ये मंत्रालयीन पृथक श्रेणीतील पदांच्या एकूण 1036 जागा सुटलेल्या आहेत. हे जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे कडून ह्या जागा सुटलेल्या आहेत. तर आपण बघणार आहोत याच्यामध्ये कशा प्रकारे तुमची पात्रता असेल आणि वेगवेगळे पद कोणते आहेत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतोय. चला तर स्टार्ट करूया व्हिडिओ. यामध्ये बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं मिनिस्ट्री ऑफ रेल्वेने जागा काढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 1036 जागा आहेत. त्यामध्ये व्हेरियस रिक्रुटमेंट आहेत मिनिस्ट्रियल अँड आयसोलेटेड कॅटेगरीज मध्ये. याची ओपनिंग डेट जी आहे ऍप्लिकेशन भरण्यासाठी ती 7/1/2025 पासून सुरू होणार आहे आणि क्लोजिंग डेट जी आहे सबमिशनची ऍप्लिकेशनची लास्ट डेट 6/2/2025 आहे. यामध्ये बघा खूप वेगवेगळे पद दिलेली आहेत. आपण सर्व बघणार आहोत. यामध्ये बघा नेम ऑफ द पोस्ट फर्स्ट जे आहे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर्स ऑफ डिफरंट सब्जेक्ट. याच्यामध्ये पे लेवल दिला 8 जो स्केल आहे. इनिशियल पे आहे 47,600. मेडिकल स्टँडर्ड जे आहे C2 आहे. एज ऑन 1/1/2025 पर्यंतच दिलेलं आहे. ते 18 ते 48 या दरम्यान असलं पाहिजे आणि टोटल वॅकन्सीज आहेत त्याच्यामध्ये 187. सेकंड आहे सायंटिफिक सुपरवायझर. त्याचं जे आहे टोटल वॅकन्सीज 3 आहेत आणि एज हे 18 ते 38 असलं पाहिजे. ट्रेन ग्रॅज्युएट टीचर्स ऑफ डिफरंट सब्जेक्ट याच्यामध्ये पे स्केल 7 आहे. C2 हे मेडिकल स्टँडर्ड आहे आणि त्याचं 18 ते 48 मध्ये 338 पद आहेत. चीफ लॉ असिस्टंटचे एकूण मिळून 54 पद आहेत. या ठिकाणी पब्लिक प्रॉसिक्युटरचे 20 पद आहेत. फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टरचे इंग्लिश मीडियम मध्ये 18 पदे आहेत. सायंटिफिक असिस्टंट अँड ट्रेनिंग या ठिकाणी 2 पदे आहेत. ज्युनियर ट्रान्सलेटर ऑब्लिक हिंदी या ठिकाणी 130 पद आहेत. सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर या ठिकाणी 3 पद आहेत. स्टाफ अँड वेलफेअर इन्स्पेक्टरचे या ठिकाणी 59 पदे आहेत. लायब्रेरियन या ठिकाणी 10 पदे आहेत. म्युझिक टीचर फिमेल या ठिकाणी 3 पदे आहेत. प्रायमरी रेल्वे टीचर ऑफ डिफरंट सब्जेक्ट्स या ठिकाणी 188 पदे आहेत. तसेच असिस्टंट टीचर फिमेल ज्युनियर स्कूल या ठिकाणी 2 पदे आहेत. लॅबोरेटरी असिस्टंट स्कूल 7 पदे. लॅब असिस्टंट ग्रेड 3 केमिस्ट अँड मेटलॉजिस्ट 12 पदे आहेत. असे टोटल मिळून 1036 पद या ठिकाणी दिलेले आहेत. यांचं मेडिकल स्टँडर्ड वेगवेगळ्या पद्धतीचं दिलेलं आहे. त्याचप्रमाणे एज जे आहे 1/1/2025 पर्यंतच ते 18 ते 48 मॅक्सिमम असलं पाहिजे. या ठिकाणी वेगवेगळ्या पदासाठी एज डिफरन्स दिलेला आहे तुम्ही बघू शकता. त्यांच्यासाठी तसेच पे लेवल सुद्धा वेगवेगळी दिलेली आहे. या ठिकाणी बघा जे त्यांनी एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे ते 3 वर्षाचं आहे. ते त्याच्यामध्ये ऑलरेडी ऍड केलेले आहे. त्यांनी सांगितले COVID-19चा जो पॅन्डेमिक आलता त्याच्यामुळे जे वर्ष वाया गेलेली आहेत त्याचा ऑलरेडी पकडून ते रिलॅक्सेशन वरती दिलेलं आहे. या ठिकाणी बघा जाहिरात क्रमांक 7/2024 मध्ये सर्व डिटेल अवेलेबल आहेत. खाली बघा जे पार्टिसिपेट केलेले आहेत रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड्स मध्ये लिस्ट दिली आहे त्यांची. वेगवेगळ्या ठिकाणांमधली लिस्ट आहे. बिलासपूर असेल, भोपाळ असेल, अहमदाबाद, गुवाहाटी, चेन्नई या ठिकाणी तुम्ही बघू शकता. रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करू शकतात. स्टार्ट डेट जी आहे 7/1/2025 ला होणार आहे आणि एंड डेट जी 6/2/2025 ला असेल. या ठिकाणी मी तुम्हाला याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये देईल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती या दिलेल्या तारखेमध्ये ऍप्लिकेशन करू शकतात. तर अशाच पद्धतीच्या माहितीसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.